आपण कधी कधी अभ्यास करताना म्हणतो की मुलांना, अरे ध्यान लावून वाच बरं का, हां डोक्यात ते व्यवस्थित ठेव, इकडे तिकडे पाहू नकोस, अभ्यास कसा कर, ध्यान लावून कर, काळजीपूर्वक कर, असं आपण म्हणतो. मग जरा जरी इकडे तिकडे लक्ष गेलं आपलं, तर मग आपण काय वाचतोय, कधी कधी काय होतं माहिती का, आपण वाचत असतो पण आपलं लक्ष दुसरीकडे असतं, कुठं मनात काहीतरी विचार चालू असतो आणि वाचून भरपूर होतं आपलं, आणि मग परीक्षेत गेलं की आठवत नाही आपल्याला. वाचलेलं तर आहे असं वाटतं पण आठवत तर नाही, कारण त्यावेळेला ध्यान वाचनाकडे नव्हतं, आपलं लक्ष, आपलं ध्यान हे दुसरीकडे काहीतरी गेलं होतं आणि आपलं मनामध्ये विचार काहीतरी वेगळा चालू होता. त्यामुळे जे काही वाचलं आहे ते लक्षात राहत नाही. ध्यान लावताना सुद्धा असंच आहे मंडळीनं. ध्यान लावताना सुद्धा आपण जेव्हा नामस्मरण करतोय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्यावेळेला तिकडंच फोकस व्हायला पाहिजे, ती मंत्रच आठवायला पाहिजे किंवा त्या मंत्राची देवता, इष्टदेवता आठवायला पाहिजे, त्या इष्टदेवतेचा लीला आठवायला पाहिजे, त्यांचं स्मरण व्हायला पाहिजे. पण मन काय करते, मन दुसरा विचार करते. म्हणजे ध्यान आपलं कुठं आहे, म्हणत तर आहे हरे कृष्ण, परंतु आपलं लक्ष हे दुसरीकडं आहे, कुठंतरी विचार मन दुसरा करते. मग ध्यान कसं लावायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता हे झालं भक्ती योगामधलं ध्यान, जे निर्गुण निराकार रूपावरती ध्यान करणारे, प्रकाशाच्या ज्योतीवर ध्यान करणारे असे काही लोक पूर्वी आहेत किंवा आधी आहेत. तर ध्यान लावायचं याचाही उद्देश आहे भगवंतालाच प्राप्त करायचं. मग अष्टांग योग असेल, हठयोग असेल, या योगाचा उद्देशच आहे, सर्वांचा या उद्देशच आहे की भगवंताला प्राप्त करायचं. मग आता विषय असा आहे की ध्यान लावण्यासाठी काय करावं लागतं. आता पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं की, आणि आत्तासुद्धा ह्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला, जर आपल्याला ध्यान लावायचं झालं तर. काय करावं लागेल, इथं दिलेलं आहे की योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळावरती जावे. कुठं गेलं पाहिजे, एकांत स्थळावर, जिकडे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही अशी जागा निवडली पाहिजे. म्हणजे कसं की जिकडे समजा आपण आता कुठेतरी गेलो, जर आपण भरपूर कालवा असेल, नामस्मरण कसं करणार आपण तिकडे, शांत असं ध्यान कसं लावणार. सगळीकडून आवाज येतोय, कोणीतरी लहान मुलं रडत आहेत, कोणीतरी ओरडतोय, कोणीतरी भांडतोय, कोणीतरी भाजीवाला बाहेर विक्री करतोय, तो आरोळी देतोय, सगळीकडे पक्षी आहेत, प्राणी आहेत, बऱ्याच काही गोष्टी आसपास चालू आहेत. मग ध्यान कसं लागेल आपलं मंडळी, सांगा बरं. मग ध्यान लागण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एकांत स्थळाची निवड करावी लागेल. मग एकांत स्थळ कुठे आहे, जिकडे मनुष्याचं जास्त वर्दळ नाही अशा ठिकाणी जावं लागेल. मग अशा ठिकाणी एकतर डोंगरावर जावं लागेल, तुकाराम महाराज जायचे, भंडारा डोंगरावरती जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे आणि तिकडं जाऊन ते भजन करायचे निवांत, आणि तिकडंच बसून त्यांनी गाथेचं लिखाणसुद्धा केलं त्या डोंगरावरती बसून. कारण संसारामध्ये राहून भगवंताचं चिंतन कसं काय होऊ शकतं. जसं असं म्हटलेलं आहे की एका वेळेला तुम्ही एकच पदार्थ खाऊ शकता. समजा तुमच्या ताटामध्ये गुलाबजामुन एक आहे आणि एक कटाची आमटी आहे, ठीक आहे. मग आता ही कटाची आमटी आणि गुलाबजामुन दोन्हीचं कॉम्बिनेशन काय योग्य नाही ना. एकाच वेळी दोन्ही कसं तोंडात कोंबता येईल. गुलाबजामुन घेतला आणि वरून एक आमटीचा काय म्हणायचं घोटूक, एक घेतला, एक घोट घेतला आमटीचा. मग हे जेवण किंवा या गोष्टी कशा वाटतात तुम्हाला, हे ऑड कॉम्बिनेशन आहे, हे काय बरोबर नाही आहे. यात काय आनंद येणार, आणि ते पचायला सुद्धा कठीण आहे ह्या दोन्ही गोष्टी मिक्समध्ये शरीरामध्ये. तर त्यामुळे आपण योग्य पद्धतीनं आहार घेतला पाहिजे. एक तर तुम्ही कटाची आमटी आधी प्या, किती प्यायची तेवढी, आणि त्यानंतर शेवटी मग गुलाबजामुन खा आणि पाणी प्या. म्हणजे योग्य विधीनं आपण गेलं पाहिजे. मग आता नामस्मरण करायचं आहे किंवा ध्यान लावायचं आहे भगवंतांवर, तर पहिल्यांदा जागेची निवड करा. जागा कशी पाहिजे की एकतर डोंगरावर पाहिजे, एकांत स्थळात पाहिजे, किंवा एखाद्या घरामध्ये जरी असेल तर एक अशी खोली पाहिजे. खोली जरी असेल तरी सुद्धा कोणीतरी येणार, दरवाजा वाजवणार, आहे की नाही. तर ती खोली अशी पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, आम्ही ह्याला गेलो होतो नाशिकला. नाशिकला टाकेत नावाचं ठिकाण आहे, जिकडे जटायूला त्या ठिकाणी पाणी पाजलेलं भगवंतानी. तर तिकडे आम्ही गेलो होतो. तिकडे प्रभू रामचंद्र आलेले, आणि तिकडे सुतीक्ष्ण महाराज म्हणून आहेत, रामायणातले पात्र आहे, त्यांच्याकडे पण आम्ही गेलो होतो. सुतीक्ष्ण महाराजांचं राहण्याचं ठिकाण तिकडे होतं, जे प्रभू रामचंद्रांना भेटले होते. तर त्याच ठिकाणी एक
वैष्णव गृहस्थ राहत होते. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की त्यांनी असं एक भजनाची खोली केलेली. त्यांचं घर वगैरे वरती आहे सगळं, परंतु त्या ठिकाणी उठबस होते, सगळं काही होतं. पण अचानकपणे ते आम्ही आलो आहे म्हटल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. त्यांनी आमचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर आम्हाला असं घरामध्ये बसलेले अचानकपणे त्यांनी काय केलं, एक दरवाजा उघडला असा खालून, हां, जमिनीमधून. आम्हाला वाटलं आतमध्ये काय आता सोनं वगैरे ठेवलं की काय, नाही गाडून काय ठेवलं आहे आतमध्ये. आणि त्याला अशा पायऱ्या होत्या आतमध्ये खाली, जमिनीच्या खाली. आणि मग आम्ही ते उघडलं. आतमध्ये आम्ही असं गेलो, पायऱ्या उतरून आतमध्ये गेलो, तर सुंदर असं सगळे ग्रंथ वगैरे लावलेले आहेत. आणि आतमध्ये छोटीशी खोली. केवढी खोली आहे, साधारणपणे एक 5x5ची खोली असेल, म्हणजे एवढीच, ज्यामध्ये एक माणूस बसू शकतो व्यवस्थित पद्धतीनं. आसन वगैरे लावलेलं आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दाखवलं की ही माझी भजनाची खोली आहे, या ठिकाणी मी भजन करतो आणि मला वाचायचं आहे तर मी वाचतो. आणि कुणाला कळत पण नाही की मी कुठे आहे. कुणाला कळतही नाही मी कुठे आहे. घरातल्यांनाही कळत नाही की मी आता आहे की नाही इथे. कुणालाच काही कळत नाही. बाहेरून आलेल्या व्यक्तीत तर प्रश्नच नाही काय. तर अशा प्रकारे घरही त्यांचं एकांतामध्ये आहे गावाच्या बाहेर, तरीसुद्धा त्यांनी जमिनीच्या खाली खोली केलेली आहे. दुसरं उदाहरण म्हणजे आम्ही काल मायापूरला गेलो होतो, गोद्रुम द्वीपमध्ये भक्तिविनोद ठाकूर. तर भक्तिविनोद ठाकूर महाराज यांचंसुद्धा आम्ही घर पाहिलं. गंगेच्या काठी आहे. घर गंगेच्या काठी आहे, तरीसुद्धा एका जंगलामध्ये आहे, तरीसुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती एक त्यांची जी खोली आहे, ऑफिस आहे, त्यामध्ये सगळे ग्रंथ वगैरे आहे, सगळी खोली आहे, भेटण्याची खोली आहे. त्यालाच एक दरवाजा पाडलेला आहे छोटासा. आणि एक एवढीशीच खोली केली, साधारणपणे असेल ती 3x3ची वगैरे, छोटंसं असं एवढीच, ज्यामध्ये फक्त ते असं बसू शकतात. तर अशा प्रकारे ते बसलेले आहेत. आणि ते काय करायचे, डोळ्याला रुमाल बांधायचा, असा डोळ्याला रुमाल बांधायचा, अशी गाठ मारायची इथे आणि भजन करायचं. तर त्या रूममध्ये सुद्धा इकडं तिकडं लक्ष लागू नये म्हणून ते डोळ्याला रुमाल बांधायचे, जेणेकरून काय होईल की भजन व्यवस्थित होईल, आपलं लक्ष इकडं तिकडं जाणार नाही. कारण ए मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करो, जितना इसे समझाओ उतना ही मचलता है. हे चंचलम ही म्हणा हा कृष्ण, हे मन एवढं चंचल आहे की ते एका क्षणामध्ये इकडून तिकडं जाऊ शकते आणि काही विचार करू शकते मन. हे मनाचं काही सांगता येत नाही. त्यामुळे ते डोळ्याला पूर्णपणे रुमाल बांधायचे आणि त्या खोलीमध्ये बसायच्या. आणि त्या खोलीला काहीच नाही, दरवाजा नाही, काही नाही, म्हणजे दिसणार काहीच नाही, एकदम असं कोपऱ्यामध्ये केलेलं आहे त्याने. भजन करण्यासाठी, ध्यान लावण्यासाठी लोकांनी अशा योजना केलेल्या आहेत. काय आपण आपल्या घरामध्ये अशी काय योजना केलेली आहे का? एवढे महान महान लोक होऊन गेले, त्यांनी सुद्धा योजना केलेली आहे की थोडंसं काहीतरी घरामध्ये केलेलं आहे एकांतामध्ये. म्हणजे संसारामध्ये राहून सुद्धा, घरामध्ये राहून सुद्धा एकांताची आवश्यकता आहे. नामस्मरण करायचं म्हणजे एकांत पाहिजेच. आणि बरेच लोक काय म्हणतात, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे हे सगळ्या गोष्टी, की काय आपण नामस्मरण करता का? हां महाराज, आमचं चालूच असतंय, उठता बसता चालूच आहे. मग हे सगळे संत लोक मूर्ख होते? तुकाराम महाराज काय वेडे होते का काय असं करायला? घरात काय बायको होती फक्त, घरी बसून भजन करू शकले असते, गाता लिहू शकले असते, तुकोबार आहे. पण लोक काय म्हणतात, ज्यांना करायचं नाही ते लोक काय म्हणतात, हा महाराज आमचं उठता बसता चालूच आहे, भजन चालूच आहे असं म्हणतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे मंडळीनो, की भगवंताचं स्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण, त्यामध्ये दुसरा काही विषय नाही आला पाहिजे. आता मी असं बसलेलं आहे, बसल्यानंतर माझ्या मनामध्ये काहीतरी विचार चालू आहे, आता मी भगवंताचं स्मरण करत आहे, पांडुरंगाचं स्मरण करत आहे, आणि इकडून मला असंच मनामध्ये काय येतं आहे की बाबा काहीतरी आता काम करायला पाहिजे, मी काहीतरी आता हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, माझ्या मनात सारखे विचार चालू आहेत. आता तुम्ही नामस्मरण करताय त्यावेळेला मग हाही विचार नको आहे की आता शेतात काय करायचं आहे, थोड्या वेळाने काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे, हा विचार नको आहे डोक्यामध्ये. खायचं आहे तर गुलाबजामुनच खा फक्त. गुलाबजामुन बरोबर कटाची आमटी पण प्यायची आहे, अजून काय तुम्हाला करायचं आहे, कढी पण प्यायची आहे, भात पण खायचं आहे, सगळं एकदमच कोंबायचं आहे का तुम्हाला? कसं शक्य आहे? तुम्ही काय करा, तुम्ही एक नामस्मरण करताय तर त्या पांडुरंगाचं स्मरण करा, बसा आणि स्मरण करा. ध्यान लावण्याची प्रक्रिया
पहिली गोष्ट सांगितली की एकांत अवश्य आहे. तुम्ही म्हणाल घरात जरी आहे, घरामध्ये सुद्धा एकांत तयार करा. एखादं झाड असेल तर झाडावरती ट्री हाऊस बनवा. त्याच्यावर जाऊन बसा. नुसतं जाऊन फांदीवर बसू नका, पडचाल खाली. त्याला काहीतरी असं तयार करा, त्या झाडावर तयार करा, तिकडे जाऊन बसा. काहीतरी संकल्पना राबवा. तुमच्या शेतामध्ये घर आहे, कुठेतरी कोपट घाला एक विहिरीच्या कडेला, त्यामध्ये जाऊन बसा. कारण नामस्मरण किंवा ध्यान हा भगवंतांच्या आणि आपल्यामधला एक एकांतामधला संवाद आहे. एक प्रियकर प्रेयसीला भेटायला जाताना गावाला घेऊन जात नाही, भावाला बी घेऊन जात नाही, एकटाच जातो. कारण प्रेयसीशी त्या प्रियकराला एकांतामध्ये बोलायचं आहे, हितगुज करायचं आहे, त्याला मनातल्या गोष्टी बोलायच्या आहेत. मला हा रंग आवडतो, मला हा पदार्थ आवडतो, माझा असा स्वभाव आहे, ते जाणून घ्यायचं आहे एकमेकाला, अंतरंग त्या दोघांना. त्यांना एकांत पाहिजे म्हणून ते एकांतामध्ये जातात कुठेतरी फिरायला आणि एकांतामध्ये बसतात. तसं भगवंतांशी पण आपला हा संवाद आहे. जेव्हा नामस्मरण आणि ध्यान करतो, त्या भगवंताला काय आवडतं, त्या भगवंताला काय पाहिजे, आणि मग मी कशी सेवा करू शकतो भगवंताशी. आणि भगवंताशी असलेला हा परिसंवाद आहे, भगवंताशी असलेलं संभाषण आहे, एकांतामध्येच व्हायला पाहिजे की नाही. याच्यामध्ये तिसऱ्या गोष्टी कशासाठी पाहिजेत सांगा आम्हाला. मग आता समजा एक प्रियकर एका प्रेयसीला निवांत बागेमध्ये बसलेले आहेत आणि चर्चा करतायत की आता आपलं लग्न होणार, मग कसं होणार, काय होणार, सगळं प्लॅनिंग चालायचं. आणि मध्येच कोणीतरी येतं आहे, शेंगदाणा. बागेत बसलेले आहेत कोणतरी, फुटाणे घेता का, ते काय चल बाजूला बंद, बरोबर आहे की नाही. एक प्रियकर आणि प्रेयसी गार्डनमध्ये बसलेत, कल्पना करा, एकमेकांच्या स्वप्न रंगवत आहेत भविष्याची. आणि मग त्यामध्येच एक मध्ये आलं, फुटाणे लेमन गोळे घेता का थोडा, कोणीतरी मध्ये आला, ते काय म्हणणार, चल बाजूला. आमचं एवढं रंगामध्ये आलेलं आहे संभाषण. तसं भगवंत हे आमचे अतिप्रिय, खरे प्रियकर आमचे भगवंत आहेत. त्या भगवंताशी आम्हाला बोलायचं आहे. आणि बोलायचं आहे तर मग वेगळा वेळ आणि विशेष वेळ काढायला लागेल की नाही, आणि विशेष ठिकाण पण पाहिजे की नाही. सार्वजनिक का केलं भगवंताला. एखाद्या हाडामासाच्या प्रियसीला भेटण्यासाठी लोक एकांत शोधतात, आणि साक्षात परमप्रियकराला भेटण्यासाठी, या भगवंताला भेटण्यासाठी एकांत नको का. म्हणून एकांत थोडासा पाहिजे, एकांतामध्ये वार्तालाप व्हायला पाहिजे. हे हरे कृष्ण जेव्हा म्हणतोय ते भगवंताला ऐकवायचं आहे ते, आणि ते तुम्ही ऐकायचं आहे भगवंताचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हे भगवंताच्या मधला आणि आपल्यामधला संवाद आहे. हा संवाद कसा व्हायला पाहिजे, एकांतामध्ये व्हायला पाहिजे. आता एकांतामध्ये कसं एकांत असावा याचंही वर्णन आहे. तर पुढं वर्णन केलेलं आहे की भूमीवर कुशासन अंतरावे. जमिनीवर काय अंतरावे, कुशासन. कुश माहिती आहे, कुसळं माहिती आहे, कुसळं मराठीमध्ये कुसळं म्हणतात त्याला. दर्भ किंवा कुश असं म्हटलं जातं. म्हणजे आपली कुसळं वेगळी थोडीशी. तर एक जे गवत असतं, गवताची काडी असते, त्याच्यापासून एक चटई बनवली जाते. आपण पाहिलं असेल, एक आसन बनवलं जातं, आहे आपल्याकडे मंदिरात आहे, बघू शकता. तर हे पवित्र मानलेलं आहे शास्त्रानुसार. तर हे कुशासन, तर हे भगवंतांच्या निर्मितीपासून बनलेलं आहे. तर हे जे कुशासन आहे हे खाली घेतलं पाहिजे बसायला. याचा अर्थ असा आहे, आता पूर्वीच्या काळामध्ये असं प्लॅस्टिक आणि वगैरे असं काही नव्हतं. नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी याला म्हटलं आहे की विजेचे दुर्वाहक. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची शक्ती तयार होते नामस्मरण करत असताना. कोणतंही कार्य केलं की काय होतं, न्यूटनच्या नियमानुसार ऊर्जा तयार होते. दोन्ही हात असे जर घासलं तुम्ही एकमेकाच्या हातावर, लगेच काय तयार होतं, गरमी तयार होते की नाही, जी शाला म्हणतात ऊर्जा तयार होते. तसं जेव्हा नामस्मरण करतो, चॅन्टिंग करतो, त्यावेळेला नामस्मरण केल्याने सुद्धा एक शक्ती, आध्यात्मिक शक्ती तयार होते त्या साधकाच्या शरीरामध्ये. आणि ही शक्ती जी आहे, ही शक्ती कुठंतरी साठवली पाहिजे. कुठं साठवायची आहे शक्ती, गोमुखीमध्ये. गोमुखी म्हणजे आपण पिशवी असते का, पिशवी नामस्मरण करायची. म्हणून आपण उघड्या माळ नाही करायला पाहिजे, पिशवीच्या आतमध्ये हात घालून आपण नामस्मरण करतो.
तर याच्यामध्ये जे आहे आपण काय सांगितलेलं आहे की ही जी शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, ही आध्यात्मिक शक्ती जमिनीमध्ये जाऊ नये हां याच्यासाठी तर आपण खाली बसायला काय घेतलं पाहिजे, आसन घेतलं पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे का, आपण काय म्हणतो, एखादं जर असं काही वायरिंगचं काम करत असेल इलेक्ट्रिकचं, हे पायात चप्पल घाल म्हणतं की नाही, म्हणजे करंट बसला तरी काय होणार नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, ते जमिनीकडं गेला कनेक्शन करंट तर ती शक्ती जाणार नाही कोणती इकडं. असं आपण आपल्याकडे अर्थिंग म्हणतो ना, अर्थिंग, घराला अर्थिंग करतो की नाही आपण, तर इंग्रजी शब्द आहे तो अर्थिंग. म्हणजे जमिनीमध्ये वायर पुरतो घराच्या बाहेर एक, जरी काय वीज वगैरे पडली घरावर तर काय होतं, ते एक्स्ट्रा जो झालेला करंट आहे तो काय होतो, जमिनीकडे पास केला जातो करंट, आपल्याला काय होत नाही. त्यासाठी अर्थिंग करावं लागतं, भूकंप वगैरे झाला तर ते एक्स्ट्रा झालेलं जमिनीकडे ट्रान्सफर केलं जातं. पण आपल्याला करायचंच नाही आहे. आपण नामस्मरण करतो, नामस्मरण करत असताना आसनावर बसलं तर प्लॅस्टिकचा असू द्या, चटई असू द्या, घोंगडा असू द्या, लोकरीपासून बनवलेला असू द्या, त्याच्यावर बसल्यानं काय होतं, ती शक्ती आपल्याकडंच राहते. लक्षात आलं का? तर ती आध्यात्मिक पॉवर आपल्याकडे राहते, जमिनीकडंच जात नाही. म्हणून आसन घेतलं पाहिजे कोणतंही आध्यात्मिक पवित्र कार्य करत असताना. इव्हन आरती करत असताना सुद्धा आपण आसनावर उभा राहून आरती करतो, आचमन करत असताना, कारण तात्काळ आपल्या शरीरामध्ये एक शक्ती, आध्यात्मिक शक्ती जागृत होत असते आणि त्यामुळे आपण आसन वापरलं पाहिजे. आणि विशेष करून कुश आसन वापरलं पाहिजे, गवताच्या काडीपासून बनवलेलं आसन घेतलं पाहिजे, असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर त्या आसनावर काय ठेवावे, मृगचर्म. काय ठेवावं, मृग म्हणजे काय, हरिण. तर हरणाचं कातडं तुम्ही पाहिलं असेल, बरेच साधू लोक पूर्वीच्या काळामध्ये हरणाचं कातडं घेऊन बसायचे. तर तुम्ही म्हणाल की अरे 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 इतर हिंसा आहे ना, एखाद्या प्राण्याला मारायचं त्याचं कातडं घ्यायचं नाही. शास्त्र वर्णन करतंय की हरिण जर निसर्गा नॅचरली जरी मेलेला असेल तरच त्याचं कातडं घ्यायचं असतं. आणि त्या हरणाला विनाकारण मारू नये, आम्हाला कातडं पाहिजे म्हणून. तर असं कातडं घेतलं तर तुमचं भजन साधन चांगलं होणार नाही. निसर्गात मेलेला हरिण असेल ना, म्हातारं होऊन आजारी पडून, तर त्याचं कातडं घेऊन ते हंतरलं जातं. कधी कधी वाघाचं, व्याघ्र आसन म्हटलं जातं त्याला, वाघाचं कातडंसुद्धा ते कधी घ्यायचं असतं, ते जंगलामध्ये गेल्यानंतर घ्यायचं असतं. तर हे सुद्धा काय करतं, आपली शक्ती शरीरात आध्यात्मिक तयार झालेली खाली जाऊ देत नाही. मग कुश आसनावरती हे मृगचर्म ठेवावे, म्हणजे हे हरणाचं कातडं ठेवावं. आणि त्या हरणाच्या कातड्याचा अजून एक उपयोग, त्या वाघाच्या कातड्याचा अजून एक उपयोग काय असतो की हे जर जमिनीवर टाकलं, का ह्याचा वापर केला तो ह्याचे कारण सांगतो. कारण जंगलामध्ये विंचू, साप असे काही विषारी प्राणी असतात, तर ते साधकाला, आता पूर्वी तुम्ही ऐकले जंगलामध्ये हजारो वर्ष तपस्या केलेली आहे, मग विंचू काय करत नाहीत का तिकडे. तर जिकडे व्याघ्र आसन घेतलेलं असतं, मृगचर्म आसन घेतलेलं असतं, तिकडे काय होते, विंचू, साप असे प्राणी जवळ येत नाही. हा त्याचा फायदा आहे. किती सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक केलेलं आहे पहा. आपलं अध्यात्म म्हणजे काय असंच नाही आपलं झोपेतनं उठून तयार केलेलं काहीतरी. तर या गोष्टी आहेत आणि बरेच असे फायदे पण आहेत त्या आसनाचे. एकतर ते खराब होत नाही लवकर, मग पण त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करा, एक मऊ कपडा अंथरा म्हणून सांगितलेला आहे. कारण गवताच्या चटईवर बसलं तरी सुद्धा थोडंसं टोचू शकतं, जास्त वेळ बसणं कठीण होईल. त्या चटईवरती मृगचर्म, हरणाचं कातडं टाकलं ते सुद्धा थोडंसं खरमुडच असतं, म्हणून त्याच्यावरती मऊ लोकरीपासून तयार केलेला एखादा कपडा टाका किंवा सुती कपडा टाका, असं इथं म्हटलेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे हे जे आसन आहे, या आसनावर बसायचं असतं आणि पूजा करायची असते. हे आसनाचे अजून काही उपयोग आहेत का, काही काळजी घ्यायची का अजून काही. हो, जेव्हा आसन वापरतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, ते आसन कुणाला दिलं नाही पाहिजे, दुसऱ्याला दिलं नाही पाहिजे. कारण काय होतं, एकतर तुमच्यापेक्षा खालच्या लेवलचा व्यक्ती असेल, म्हणजे तमोगुणी व्यक्ती असेल, तुम्ही भजन करताय आणि एखादा मांसाहार करणारा असेल, दारू पिणारा असेल,
त्याने जर त्याचं जर आसन तुम्ही घेतलं तर मग अवघड होईल. त्याचे जे गुण आहेत ते तुमच्यात येणार लगेच. म्हणून दुसऱ्याचे कपडे कधी वापरायचे नसतात. कारण त्याचा जो गुण आहे तो आपल्यामध्ये येतो. तर सत्वगुण, रजोगुण, तमोगुण तुम्हाला माहिती आहे. म्हणून ते आसनसुद्धा आपण आपलं स्वतःचं ठेवावं आणि त्याच्यावरती बसावं आणि नेहमी तेच आसन घ्यावं. आसन तेच असावं आणि वर्षोनवर्ष आसन असावं एकच. मग घोंगडं असेल, लोकरीपासून बनवलेलं काहीतरी असेल, कुशासन असेल, मृगचर्मासन असेल. मृगचर्म तर आता भेटणार नाही, पण आपण आसन घेऊ शकता. कपड्याचं घेतलेलं असेल, विणलेलं असेल, तर त्या आसनावर तुम्ही ते आसन दुसऱ्याला पण द्यायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, एखाद्या महान पुरुष बसलेला असतो एखाद्या आसनावरती, तर ते आसन घेऊ शकतो, पण घेतलं तर अपराध पण होऊ शकतो. कारण त्या व्यक्तीने एवढं पवित्र आहे, त्याचा स्पर्श तिकडे झाला आहे त्या आसनाला, त्याला तुम्ही स्पर्श करणार. म्हणून आपल्या वरिष्ठांचं आसन कधी घेऊ नये, त्या आसनावर कधी बसू नये. आपले जे गुरुपदाची लोक आहेत, वरिष्ठ भक्त आहेत, त्यांच्या खुर्चीवर, त्यांच्या आसनावर कधी बसू नये. ते एक अपराध सांगितलेला आहे. तर जसं त्याला म्हणलेलं आहे जितासन. शास्त्रामध्ये काय म्हणले? जितासन. बसून 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 त्या आसनावरती ते आसन पण सिद्ध होतं. इतकं सिद्ध होतं की समजा आता माऊली प्रभू आहेत आणि त्यांनी 50 वर्ष एकाच आसनावर बसून जप केलेला आहे. तर ते तर माऊली आहेत साक्षात. ते ज्यांनी एवढा जप केलेला आहे त्या आसनावर बसून ध्यानपूर्वक, एवढी साधनात केलेली आहे, त्या एकाच आसनावर 50 वर्ष बसले आहेत. उद्या जर एखादा गेला त्यांच्या दर्शनाला आणि त्यांनी नुसता स्पर्श जरी केला त्यांच्या त्या बसलेल्या आसनाला, तात्काळ ती शक्ती त्यांच्यामध्ये येणार. असे महान लोकांचे आसन असतात. तर इतकी शक्ती त्या आसनामध्ये येते. म्हणजे त्यांनी काय केलंय, ते आसन जिंकलेलं आहे म्हणून त्याचं नाव आहे जितासन. त्यानंतर जितेंद्रिय, इंद्रिय पण जिंकायची. जितसंग, त्यानंतर आसपासच्या काही जरी झालं तर त्याचा प्रभाव तुमच्यावरती होत नाही. ते पण पुढे येईल. आता सगळं सांगण्याचा उद्देश की जितासन, जितसंग, जितेंद्रिय असे प्रकार आहेत. आणि मग आसन जे आहे एकांतामध्ये असावं आसन. जागा, आता जागेचा विषय आला की कोणत्या जागी आपण बसावं. जागा कशी पाहिजे? जिकडे पिंपळाचा वृक्ष आहे, पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीनारायणाचा निवास असतो पिंपळाच्या झाडामध्ये. त्यानंतर आहे आवळ्याचं झाड. आवळ्याचं झाड फार पवित्र आहे मंडळीनं. आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घातली पाहिजे. भगवंतांचा निवास आहे आवळ्यामध्ये. तर तुम्ही पाणी घातलं पाहिजे, दररोज त्याला प्रार्थना केली पाहिजे, प्रदक्षिणा घातली पाहिजे. तर आवळा, पिंपळ असे जे पवित्र वृक्ष आहेत, असे तुळशी महाराणी, तर अशा वृक्षांच्या जवळ आपण बसलं पाहिजे. म्हणजे त्याची पण शक्ती, जागा कशी शोधायची, तर असे झाडं असावे. त्यानंतर एकांत तर असावा, त्यामध्ये ही झाडं असावी. आणि त्यानंतर काय असावं, जमीन जी आहे, जमीन गाईच्या शेणानं सारवलेली असावी. तर काय करतात बरेच साधं, काय करतात, जमिनीचा वरचा जो थर आहे 2 ते 3 इंच, 2 ते 3 बोटं म्हणा, तर एवढी जागा खणतात आणि ती माती सगळी काढून टाकतात. कारण त्या वरच्या स्तरावर काय कुणी मलमूत्र विसर्जन केलेलं असेल, घाण टाकलेली असेल, बरोबर आहे का? म्हणून ती माती काढायची, ती माती काढून घ्यायची आणि शेणाने सारवायचं खाली गाईच्या. तर अशा प्रकारे जागा शुद्धीकरण केली जाते. गोमूत्र, गाईचं मूत्र आणि शेण गाईचं, याने ते लिंपून घेतलं जातं. तर अशा प्रकारे जागा पण शुद्ध केली जाते. तर जेव्हा ध्यान लावायचं आहे त्यावेळेला जागेची सुद्धा महत्ता आहे. तुम्ही कोणत्या जागी बसलेला आहात. बरेच जण गेल्यानंतर मंदिरात गेलं की चांगला जप होतो, पण घरामध्ये का असा एवढा जप चांगला होत नाही. घरामध्ये गेलं की झोप येते. असं काय होतं? म्हणून मंदिरात गेलं की फ्रेश वाटतं. कारण मंदिरामध्ये सारखं पोचतात, सारखी आरती चालू असते, कीर्तन चालू असतं, अनेक संत लोक तिकडे असतात, त्यामुळे त्याचा प्रभाव तिकडे जाणवतो. पण आपल्या घरामध्ये कसं आहे, एक जण माळा वडतंय, एक जण बिडी वडतंय, आहे की नाही? मग प्रभाव कसा होईल आपल्या घरामध्ये?
होईल का नाही होणार. त्यामुळे आपल्याकडे ते जाणवत नाही जास्त. पण मंदिरात गेलं की तिकडे काही बिडी नसते, तिकडे फक्त माळा असतात, त्यामुळे तिकडे लगेच प्रभाव जाणवतो. पण जागेचा महिमा आहे की नाही. म्हणून चांगली जागाची निवड आपण केली पाहिजे. तर आपण निवड करताना स्वच्छ शुद्ध जागा, आणि लगेच जाणवतं त्या गोष्टीची प्रसन्नता साधकाला जाणवायलाही पाहिजे की कुठली जागा शुद्ध आहे, कुठली जागा अशुद्ध आहे. तर बऱ्याच ठिकाणी कधी कधी असं सुद्धा होतं की एखाद्या ठिकाणी कुठेतरी पूर्वी वेश्यालय होतं, आता तिकडं नाही आहे वेश्यालय, तिथं तुम्ही आता ती जागा विकत घेतली, तिथं घर बांधलं, पण त्या जागेमध्ये ते व्हायब्रेशन्स असतात, तो गुण असतो. तिकडे काहीतरी कांड झालेलं आहे, कोणीतरी आत्महत्या केलेली आहे एखाद्या ठिकाणी, एखाद्या घरामध्ये कोणीतरी आत्महत्या केलेली आहे, आत्महत्या म्हणजे त्याचा आत्मा तिकडे भटकतो आहे. तर अशा घरामध्ये तुम्ही जाऊन गेला तर तिकडे सुद्धा ध्यान लावणं कठीण होतं, ते भूतच पुढे येते सारखं. बऱ्याच गोष्टी असतात. जागेची शुद्धता पण आपण पाहिली पाहिजे. तर साधकाने या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असते. फार कठीण आहे सगळं हे, ध्यान लावायचा प्रोग्राम फार कठीण आहे, लगेच ध्यान लागत नाही, एवढं सोपं नाही. आणि काय सांगत होतो मी, आता हे जे आसन आहे उंचावर असू नये किंवा खाली पण असू नये, हे प्रॅक्टिकल सांगितलं, ह्याचा काही दुसरा अर्थ नाही आहे. तर उंच जर काय आसन घेतलं, समजा तुम्ही जास्त असं उंचावर जाऊन बसला, तुम्ही काय म्हटलं की आता मी काय करतो, कुठंतरी जिन्यावर जाऊन बसतो किंवा काहीतरी झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसतो, तर कदाचित काय आहे, ध्यान लावण्यानंतर ध्यान एवढं लागायला लागलं की मग तुम्ही काय करू शकता, खाली पण पडू शकता, कदाचित खाली पडू शकता तुम्ही, पुढं पडू शकता. म्हणून उंचावर जाऊ नका जास्त, आणि एकदम असं दरीमध्ये पण जाऊ नका, कारण तिकडे ध्यान लावायला गेला तर तिकडे मग साप, विंचू, दरीमध्ये भरपूर काय असू शकतं. खाली खोलगट जागेमध्ये कुठं गेला की वगळटीला, माहिती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी, खाली पण काहीतरी असू शकतं तिकडे. म्हणून समतल जागेमध्ये राहा, जिकडे खालचा हा पण प्रॉब्लेम नाही आणि पडण्याचाही प्रॉब्लेम नाही, कारण ध्यान लावताना झोप येण्याची दाट शक्यता असते. बरेच लोक मी बघितले ध्यान लावतात का, त्यांना देवाशी काही देणं घेणं नाही आहे. ध्यान का लावतात ते शिकवतात ध्यान लावणारे पण, मेडिटेशन वगैरे. श्वास आतमध्ये घ्या, ध्यान लावलेलं आहे, काहीतरी ते भगवंताचं स्मरण पण करायला सांगत असतील, माहीत नाही, प्रकाशावर ध्यान करा, ओमवर ध्यान करा वगैरे सांगत असतील. पण बरेच लोक का करतायत, बरं वाटतंय म्हणून, आणि खरंच बरं वाटतंय. तुम्ही करून बघा, ताट बसा थोडंसं आणि ओम एक 5 मिनटं करून बघा, शांत वाटतंय. मग ते काय म्हणतात, ओम शांती, काय बरं वाटतंय, शांत वाटतंय. मग सुदर्शन क्रिया करा, मग बरं वाटतंय. तुम्हाला बरं वाटतंय, तुम्हाला बरं वाटावं म्हणून हे नाही आहे योग ध्यान वगैरे. योग आणि ध्यान हे भगवंतांना प्राप्त करण्यासाठीची क्रिया आहे. त्याचा उद्देश काय आहे, भगवंत भेटले पाहिजेत. आपण काय करतो, बरं वाटावं म्हणून. आम्हाला बरं वाटलं बाई, बरं झालं, शांत वाटलं, शांत वाटणारच की, त्यात काय अवघड आहे. तुम्ही थोडं ध्यान लावून बसलं की शांत वाटतंच. पण आता बरेच लोक हरे कृष्ण महामंत्राला जप त्यासाठी भगवंताला प्राप्त करण्यासाठीच आहे. पण आपण काय करतो, आमचं नीट व्हावं म्हणून, आम्हाला बरं वाटावं, आम्हाला मानसिक समाधान मिळावं म्हणून करतो. खरं तर त्याचा उद्देश काय आहे, भगवंताला प्राप्त करण्यासाठी हा मंत्र आहे. भक्तिमार्ग सुद्धा त्याच्यासाठीच आहे. पण लोकांना ह्यात पण कन्फ्युजन आहे की भक्तिमार्ग जो आहे, भक्तिमार्ग आम्हाला सुखी करण्यासाठी आहे. असं नाही आहे. हा पांडुरंगाला कसं सुख होईल माझ्यामुळं, ह्याच्यासाठी भक्तिमार्ग आहे. हे खऱ्या भक्तिमार्गाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहताय की आसन हे समतल असावं. आता भगवान महादेव आहेत, तुम्ही जर महादेवासारखे शक्तिशाली असाल तर मग डोंगरावर जाऊ शकता, स्मशानभूमीत जाऊ शकता, झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसू शकता. महादेवांचं मंदिर कधी पण तुम्ही पहा, हे भगवान महादेवांचं मंदिर एकतर डोंगराच्या वर असतं. शिखर शिंगणापूरला तुम्ही गेला, डोंगरावर बसलेले आहेत महादेव जाऊन. आणि जर तुम्ही कधी रामलिंगला गेला, इकडे बार्शीजवळ, महादेव कुठे आहेत, दरीमध्ये आहेत खाली. महादेवांचं सपाट जमिनीला कुठंच मंदिर दिसत नाही, जे स्वयंभू आहेत किंवा विधिवत स्थापन केलेले आहेत. कारण याचं असं ऐकण्यात आलेलं आहे
की महादेव विचार करतात की उंच डोंगरावर तरी जाऊ, नाही तर जमिनीच्या खाली तरी जाऊ, इकडे दरीमध्ये, जेणेकरून कुणी तिकडं आम्हाला डिस्टर्ब करणार नाही, व्यत्यय आणणार नाही, कोणी भेटायला येणार नाही. म्हणून ते असे करतात. त्यांना एकांताची आवश्यकता आहे ध्यान करण्यासाठी. पंचमुखी महादेव राम राम हरे हरे, राम नामाचा, कृष्ण नामाचा जप महादेव करतात. त्यांना ते फार प्रिय आहे. त्यामध्ये कुणी आलं मध्ये त्यांना आवडत, मग असं आपलं सुद्धा एक दिवशी व्हायला पाहिजे. भगवंतांचं नामस्मरण करताना कोणी मध्ये आलं की त्रास व्हायला पाहिजे. आपण माळा सोडून ते आटकून, हां काय झालं मग त्याचं पुढं, बर असं आहे वे, आणि मग पुढं त्यानं काय म्हणलं नाही का त्याला, अरे तू माळा करत होता, इकडं देवाचं नाव चालू होतं, तर तिकडं तू सगळं असं गाठ मारून ठेवलं तिकडं लगेच. हे महादेवांसारखी लालसा उत्पन्न व्हायला पाहिजे नावापती भगवंतांच्या. आणि म्हणून महादेव डोंगरावर जाऊन बसतात किंवा खाली दरीत जाऊन बसतात नामस्मरण करण्यासाठी, ध्यान लावण्यासाठी. पण आता आपली ती अवस्था आहे का हो? आपण जरी गेलं नामस्मरण करत असताना काय होणार, बऱ्याच वेळेला लक्ष ध्यान लावलं आपण इकडं की मग काय होणार, लगेच विचार येणार दुसरा मनामध्ये. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नामस्मरण करतोय आणि विचार पण करतोय दुसरा. मग रामसुखदासजी महाराज लिहितात एका ठिकाणी की तुम्ही नामस्मरण करत आहे तर तुम्हाला त्याच वेळेला जो फायदा होणार आहे तो भेटायला लागलेला आहे, पण तुम्ही काय केलं, तो घेण्याच्या ऐवजी तुम्ही दुसरा विचार सुरू केला आहे. आता दुसऱ्याशी बोलताय, डोक्यात तुमच्या दुसरं काहीतरी आलेलं आहे. मग समजा नामस्मरण करताना माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे, मग ती क्रिया पूर्ण झाली का, म्हणजे तुमच्या डोक्यात आहे फक्त, प्रत्यक्षात काय केलं काम तुम्ही, तुमच्या डोक्यात काय आलं आहे की बाबा आता जायचं आहे आणि आता मला बँकेत जायचं आहे, चेक वाटवायचं आहे, सोनं सोडवायचं आहे, हे डोक्यात विचार चालू आहे माझ्या नामस्मरण करताना. ठीक आहे, फायदा काय झाला तुम्हाला, सोनं सोडलं का, गेलता का बँकेत, नुसता विचार करून वेळ वाया घालवला. मग तो विचार आल्यामुळे नामस्मरणाचं फळ भेटलं नाही, इकडे नामस्मरणाचं पण फळ भेटलं नाही, इकडे बँकेचंही काम झालं नाही. मग तुम्ही करताय काय, सगळं व्यर्थच गेलं ते. चित्तच नाही नावामध्ये तुमचं. म्हणून नामस्मरण करताना मग आपण या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. तर अगोदर मी सांगत होतो, हे पुढे येईलच आपल्या. पहिलं आसन, जागा, पहिलं जागा शुद्ध असावी, आसन शुद्ध असावं, त्यानंतर वातावरणसुद्धा शुद्ध असावं. जनसंघ, तर तुम्ही कुणाबरोबर राहताय, कसं करताय, लोक कोणती आहे तुमच्याबरोबर, याचासुद्धा प्रभाव तुमच्या मनावर होत असतो मंडळीनं. तुमच्या घरातले लोक कसे आहेत, एका दारुडा आहे तर त्याचा प्रभावसुद्धा आपल्यावर होणार, साहजिक आहे. त्यांनी ज्यावेळेला शिवी देतो, तो ओरडतो घरातला व्यक्ती, त्याला त्याचे तरंग त्या वातावरणामध्ये उमटतात, त्या तोंडातनं बाहेर आलेले, आणि त्याच्यामध्येच तुम्ही राहत असता. त्यामुळे साहजिकच तुमच्या मनावर, तुमच्या त्या ध्यानावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून वातावरण नेहमी शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये नेहमी एक मंत्र टेप असतो की ना आपला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, चालू ठेवायचं सारखं. ते लाईटवर असतो की नाही, ते चालू ठेवायचं सारखं घरामध्ये 24 तास चालू ठेवायचं. म्हणजे वातावरण शुद्ध होतं, मंत्राचा प्रभाव होतो तिकडे. आणि विशेष करून शुद्ध भक्तांच्या मुखातनं निघालेला आवाज असा रेकॉर्डमध्ये लावला पाहिजे आपण आपल्या घरामध्ये. तर काय होऊ शकतं, वातावरणामध्ये बदल होऊ शकतो लगेच, जरी काय वातावरण खराब असेल तरीसुद्धा. कळालं का? कारण 24 तास आपण नामस्मरण करतो का, नाही. मग ते तिकडे त्यांना तरी करू द्या, टेपमध्ये ते चालू राहतं नेहमी. सूक्ष्म आहे की नाही, सूक्ष्म, पण हे केलं पाहिजे आपण. आणि अशा प्रकारे या गोष्टी केल्यानंतर मन आणि इंद्रिय यांचे संयमन करून, मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योग अभ्यास करावा. योग अभ्यास कशासाठी, करो योग रहो निरोग और फिर करो भोग, असं काही संस्थांची वाक्य आहेत. हे चुकीचं आहे. तर कलियुगामध्ये विशेष करून प्रभुपाद म्हणतायत की शक्यतो शरीर नीट ठेवण्यासाठीच योगासन केलं जाईल, याचा दुसरा कुठला अर्थ नसेल. योगासन काय करायचं, तर निरोगी बनण्यासाठी करायचं. हाच प्रचार आहे ना.
भगवत प्राप्ती, हृदय शुद्धीकरण, या हृदयामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर राहिलेलं आहे. हे हृदय कधी स्वच्छ होणार याचं काही देणं घेणं कोणाला पडलेलं नाही. इकडं योगासन करणार, सगळं करणार, फासफूस सगळं करणार, पाय वर डोकं खाली सगळं करणार, इकडे जाऊन योगशाळा स्थापन केल्या आहेत, घरी येऊन मटण बोकडाच खाणार. कसा योग करणार? ह्याला योग नाही म्हणताय. लक्षात आलं तुमच्या? इकडे येऊन तंबाखू खाणार, दारू पिणार, तर मग ह्याला योग म्हणता येणार नाही. योगाचे काहीतरी नियम आहेत, ते तरी कमीत कमी पालन केले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण योग साधना कशासाठी आहे हे पहिले जाणून घेतलं पाहिजे. योग साधना हे भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे. योग या शब्दाचा अर्थ आहे टू कनेक्ट, जोडणे. कुणाशी? त्या परमपित्याशी, भगवंताशी आपला विसरलेला संबंध, आपलं नातं त्या भगवंताशी जोडण्यासाठी योग आहे. मग तो ध्यानयोग असो, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो, सगळ्यांचा उद्देश एकच आहे. पण ध्यानयोग आणि ज्ञानयोगाचा प्रॉब्लेम आहे. आत्ता जे मी नियम सांगितले सगळे हे भक्तियोगासाठी तर केले तर चांगलंच आहे, पण ध्यानयोग आणि ज्ञानयोग करायचा असेल तर हे नियम सगळे तंतोतंत पालन करावे लागतात. तुम्हाला ध्यान लावायचं तर हे सगळं पाहिजे. मी आत्ता बोललेलो, थोडं सांगितलंय, भरपूर आहे. पण भक्तियोग करताना थोडंसं नामस्मरणाची एवढी ताकद आहे आपल्याकडे की या गोष्टीवर मात केली जाऊ शकते. त्यामुळं ती सगळ्यांसाठी शक्य आहे. उदाहरणार्थ, आता एखाद्याला ध्यान लावायचं आणि भगवंताला प्राप्त करायचं आहे. पूर्वी लोक काय करायचे? संसार सोडायचा आणि जंगलात जायचं. आणि जंगलात जायचं म्हणजे मग घरदार सोडलं की सगळं. पण भक्तियोग किती सोपं आहे बघा. भक्तियोगामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं का जंगलात जावा म्हणून? तुम्ही घरातच बसून नामस्मरण करू शकता, आपल्या पत्नीबरोबर, आपल्या मुलांबरोबर करू शकताय की नाही? त्यांना सुद्धा याच्यामध्ये आणून. थोडं अवघड आहे पण करू शकताय भक्तिमार्गामध्ये. म्हणून ही भक्तिमार्गाची विशिष्ट आहे की भक्तिमार्ग याच्यासाठी कुठं संन्यास घ्यायची गरज पडत नाही. त्या तिकडे जंगलात जायची काही गरज पडणार नाही. तुम्ही संकीर्तन करू शकता, नाचू शकता कीर्तनामध्ये, घरामध्ये कथा कीर्तन ठेवू शकता, रोज भागवत वाचू शकता, घरामध्ये गीता वाचू शकता. तर हे सगळं घरी बसून करू शकतो आपण. यात काय अवघड आहे मला सांगा? म्हणून भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे आपला. पण ज्ञान मार्गामध्ये, ध्यान मार्गामध्ये नियम फार कठीण आहे. जनसामान्याला हे करणं फार अवघड आहे मंडळीनो. आणि त्यामुळे भक्ती मार्ग हा सर्वांसाठी खुला पण आहे आणि सोपा पण आहे. फक्त भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्तीमध्ये प्रेमाची आवश्यकता आहे. थोडा जीव लावावा लागतो मंडळीनं, प्रेम करावं लागतं. इतकं प्रेम, भरपूर प्रेम करावं लागतं. भावना वातावी लागते, कृष्ण भावना. नुसताच हरे राम राम हरे राम 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 असं करून जमत नाही. थोडी भावना आणि प्रेम ओतून आपल्याला हे करावं लागतं. तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि नदी असेल तर अजून चांगलं आहे. मथुरा, वृंदावन, हरिद्वार, द्वारका. पण ठीक आहे, आयुष्यभर संसार करा, काही हरकत नाही. पण वय 50 झाल्यानंतर तरी तुम्ही अशी शोधा जागा. मग कुठल्या मठात जाऊन राहा, मंदिरामध्ये जा, नदीच्या काठी एखादं घर बांधा, नवरा बायको तिकडे जावा, कुठं धामामध्ये जावा. तुम्ही जर संसारातून थोडा काढता पाय घ्यायचा असेल तर, मी पाहिलं की आमचा रोड्यामध्ये मंदिर आहे की त्या ठिकाणी, मी असं ऐकलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी, दुबईवरून एक व्यक्ती आले, नवरा बायको. त्यांनी करोडोंची प्रॉपर्टी त्यांची विकली सगळी आणि मंदिराला दान केली. आणि मंदिराला विनंती केली की आम्हाला एक खोली द्या इथं. तर करोडो रुपये दिले त्यांनी, काही खोली देणार आहेत का मंदिरवाले? त्या मंदिरामध्ये राधा गोपाळाची सेवा करत, माताजी हार विणतात, प्रभूजी चरणामृत वाटतात मंदिरामध्ये. वय झालेलं आहे त्यांचं, 60च्या पुढे गेलेले आहेत. सगळं विकून त्यांनी मंदिराला दान करून त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमची मूठ माती अंत्यविधी तुम्ही इथेच करा, भक्तांनी करा, कीर्तन करत. आम्हाला आता इथून बाहेर काढू नका. आम्हाला आता जगात कुठे फिरायची इच्छा नाही. आम्ही सगळी दुनियादारी करून आलेलो आहे. आलं का लक्षात? असा निर्णय कमीत कमी 50 वयानंतर तरी घ्यायला हवा. काही काही जणांना तर मूल नाही, बाळ नाही, तरी सुद्धा बंगल्यावर बंगले चढवते, त्यांनी घरात तिकडंच राहायचं आहे. त्यांनी पंढरपुरामध्ये बांधा एखादा बंगला, चंद्रभागेच्या काठी 1-2 गुंठे घ्या. तिकडे काहीतरी तुम्ही एखादं रोज विठ्ठलाचं दर्शन करावं, असं काही सोय करा. भक्तांच्या संघामध्ये कसं राहील असं बघा. असं काहीतरी नियोजन करा. संसारात जास्त अडकू नका. लक्षात येते का? बरेच लोक असे करतात की
अंतकाळी तरी कमीत कमी मृत्यू जवळ आलेला आहे, वय झालेलं आहे, त्यावेळेला तरी कमीत कमी जब प्राण तण से निकले गोविंद नाम लेके, मग काय यमुना का तट हो वंशी वट हो मेरा सावला निकट हो, चंद्रभागा का तट हो प्रभुपाद घाट हो पंढरीनाथ सामणे हो, आणि मग त्या पांडुरंग माझ्या पुढे असावे असं काही स्वप्न कमीत कमी आपण उतार वयामध्ये तरी असं काही रंगवायला हवी स्वप्न. आम्ही असे स्वप्न रंगवत नाहीत लोक शक्यतो. हां तर सांगितलं की आपण कैलासची कथा. तर म्हातारपणी तर मग वाटतं की मग नाते पोती आणि मुलं बाळं आणि हे सगळं, म्हणजे म्हातारपणामध्ये आपण ही स्वप्न रंगवायला हवी की अंतकाळी अशी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे, जेणेकरून उठता बसता जिकडे बघल तिकडे आम्हाला कोण दिसेल, भक्त दिसतील भगवंताचे. बरोबर आहे की नाही? अशा जागी आम्ही जायला पाहिजे. आणि बघा बरेच लोक तुम्हाला माहिती आहे का, काशीला हरिद्वारला मठ आहेत, त्या मठामध्ये येऊन राहतात, फुकटमध्ये असतात ते सगळं. आणि त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला आता कुठे बाहेर पाठवू, आम्हाला इथेच मारा, इथेच जाळा, आता इथेच गंगेच्या काठी, अशी त्यांची इच्छा असते. कारण जीवनाचं अंतिम गंतव्यस्थान काय आहे? ही मोक्षप्राप्ती, भगवत प्राप्ती. मग तीच घडली नाही तर मग आमचा बंगला इथेच राहील हो, बंगला इथेच राहील. तुम्ही दोघं म्हातारी गेल्यावर कोण आहे मागं? ते इथंच राहील सगळं. आम्हाला घालवायला बसलाय का प्रभू तुम्ही? असं काही मला कोणाला घालवायचं नाही. अनंत काळासाठी आपण इथे राहा, माझं काही प्रॉब्लेम नाही. मला काय 1000-2 वर्ष 1000 वर्ष राहावा, काही प्रॉब्लेम नाही मला. पण 1000 वर्ष राहून सुद्धा भगवंतच नाही भेटले, शेवटी मुक्तच नाही झाला संसारात, काय उपयोग आहे आपल्या जीवनाचा मंडळीनो? म्हणून एकांत असं काहीतरी निवडा, भगवंतांचे भक्त. एकांताचा अर्थ मी मागच्या प्रवचनामध्ये सांगितला होता. एकांत म्हणजे एक वेगळा एकांत जिकडे कोणीच नाही, आणि एकांत म्हणजे भक्तांचा संघ. भक्तांच्या संघामध्ये असणं म्हणजे बाहेरच्या लोकांपासून एकांत. तो एक एकांताचा अर्थ मी सांगितला होता. तुम्ही म्हणणार की आता मी जातोच, आता हिमालयात जाऊन बसतो, रविलोचन प्रभू लगेच म्हणणार, वैतागलो म्हणणार मी आता इथे महिमध्ये राहून आता हिमालयात जातो. काही आवश्यकता नाही, त्याची काही आवश्यकता नाही. एकांताचा अर्थ असा घेऊ नका. एकांत म्हणजे भक्तांच्यामध्ये राहणं, अभक्तांचा संग टाळणं, असाही अर्थ आहे. बरं, मी काय सांगत होतो? 50 वय झाले की आता. मन आणि इंद्रिय, माझा वेळ झाला हो, यांचं एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? योगाभ्यास केला पाहिजे. कारण कलियुगामध्ये अन्य उपाय नाही. आणि पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, समम काय शिरोग्रियम धारयन्न चलम स्थिर. शरीर, मान, मस्तक हे तिन्ही उभ्या रेषेमध्ये धरावे. हे ध्यान लावताना ही प्रक्रिया आहे. पण नामस्मरण करताना सुद्धा असं करू शकता तुम्ही. ताट बसा, असं पाठीचा कणा ताट ठेवा. मान अशी पण नको, अशी पण नको, अशी पण नको, सरळ बघा पुढे. आणि काय करा, तुमची जी नजर आहे, नासिका म्हणजे नाकाचा शेंडा जर असेल तर तुम्हाला त्या शेंड्याकडे बघा. काही नकटे पण असू शकतात ना, नाकाच्या शेंड्यावर बघा सगळ्यांनी. डोळे अर्धे झाका, पांडुरंगासारखे. डोळे उघडायचे पण नाहीत आणि झाकायचे पण नाहीत पूर्ण. डोळे अर्धे उघडून काय करायचं, नाकाच्या शेंड्यावर बघायचं. हे अवघड आहे हे सुद्धा करणं, एवढं सोपं नाही आहे. नाकाच्या शेंड्यावर बघायचं. म्हणजे ती काय शेंड्या म्हणजे काय तुम्ही फार नाक्षार आहात म्हणून त्याकडे बघत बसायचं नाही. ते कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी आहे, एकाग्रता करण्यासाठी आहे. तुम्ही नाकाच्या शेंड्याकडे बघा आणि मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे ठीक आहे, पास करा. तर प्रवचन आहे आपलं चालू, नाही तर समाधी लागेल तुम्हाला. आणि तर नाकाच्या जप करताना सुद्धा आपण काय केलं पाहिजे, डोळे असे अर्धे उघडे ठेवून नाकाच्या शेंड्याकडे पाहिलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे. ते फोकस होतं तिकडे, आलं का लक्षात तुमच्या? तर ध्यानपूर्वक जप केला पाहिजे. मग जर तुम्ही मान सरळच का ठेवायची, ताटच का बसायचं? जर तुम्ही पुढं झुकला तर काय होईल, तर
जप करता करता झोप येऊ शकते, तर पुढं पडू शकता. मागं रेलून बसला असं खुर्चीला वगैरे जाम असं, तर सुस्तपणा येऊ शकतो आणि झोप मागं असं पण होऊ शकते. बरेच जण असं होतं, मागं पण असं टेकून बसला तर जास्त. आणि जर असं असं बसला तर इकडं इकडं कळू शकते, असं इकडं कळू शकते. म्हणून ते आसनाची पोझिशन सांगितलेली आहे, सरळ बसा, पाठीचा मणका ताट ठेवा. थोडं म्हणजे पाकच ताट करू नका, ते परत ते दुखणार, परत असं करू वाटणार परत. नॅचरल असं बसलं पाहिजे आणि न अवघडता, आणि डोळे अर्धे झाकलेले, आणि आपण असं नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समजलं तुम्हाला? तर इथं असं श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि थांबतो या ठिकाणी. कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त झालं पाहिजे. भयरहित होऊन हृदयामध्ये माझं ध्यान करा आणि जीवनाचं लक्ष मलाच करा. हृदयामध्ये ध्यान करायचं. असं करून काय करायचं, इकडं चिंतन करायचं. तेव्हा इकडून बघा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पोचलं बघा हृदयामध्ये. ते जे तुम्ही बोलताय ते कुणाला ऐकवताय? हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराला, परमात्म्याला. तर ते तोंडातनं बोलताय की नाही, ते इथं ऐकायला कानापर्यंत गेलं पाहिजे, पण ते कानातनं हृदयात गेलं पाहिजे. असं लक्षात आलं का? कानातून हृदयामध्ये उतरलं पाहिजे, ते भगवंताला ऐकायला गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण नामस्मरण करू शकतो. आलं लक्षात सर्वांच्या? तर कामजीवन काय म्हणलेलं आहे की कर्मणा मनसा वाचा सर्व अवस्तू सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्यम प्रचक्षते. तर याज्ञवल्क्य ऋषी सांगतात ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये की सर्व काळी, सर्व परिस्थितीमध्ये, सर्व ठिकाणी कर्म, मन आणि वाचेमधून मैथुन त्याग करण्यास सहाय्य व्हावे, हाच ब्रह्मचर्य व्रताचा उद्देश आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं पाहिजे. कारण वासनाच माणसाला पुन्हा पुन्हा घाणेरडा विचार करायला लावते, आणि मग मन आपलं ताब्यात राहत नाही, आणि मग नामस्मरण वगैरे ह्या विधी, भगवंत हे काय आठवत नसते. त्यामुळे थोडंसं याच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मैथुन त्याग, ब्रह्मचारी जीवन केल्याशिवाय भगवंताचा साक्षात्कार होत नाही, हे लिहून घ्या. हे सगळं या हातात पण लाडू, या हातात पण लाडू असं नसते. कुठलं तरी तुम्हाला सोडावं लागेल. तर थोडंसं त्याच्यापासून अलिप्त झाला तर भगवत प्रेमाचा उदय होऊ शकतो. त्या दोन्ही गोष्टी बरोबरीनं चालत नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणून एकांतामध्ये जाण्याचा पण उद्देश तोच आहे. घरापासून दूर जाण्याचा उद्देश पण तोच आहे, की कारण ते कामना आणा ती गोष्ट माहिती आहे ना. एक म्हातारी असते आणि एक म्हातारा असतो. म्हातारी म्हणजे आजकाल असं पाहायला मिळत नाही, कारण माणसं लवकर मरत आहेत, 60-70मध्येच मरतात. 60-70मध्ये काही मान हालत नाही. तर मान कधी हालायची माहिती आहे का? 90च्या पुढं हलते मान. माहिती आहे का तुम्हाला? आपल्या आजी पणजीला बघितलं का तुम्ही? तर सारखं अशी मान 90-95च्या पुढं हलते, मान अशी हलते. असं एकदा विचारलं की म्हाताऱ्या ज्या आहेत त्या म्हाताऱ्यांच्या माना अशा हलतात. म्हातारी कशी करते? अशी करते. आणि म्हातारा जे असतं, म्हाताऱ्याची मान अशी हलते, अशी हलते म्हातारी. म्हणले असं प्रश्न विचारला कोणीतरी की ह्या म्हातारा आणि म्हातारी शेवटी मनुष्य आहेत ना, दोघांची मान एक तर अशी हलायला पाहिजे किंवा अशी तर हलायला पाहिजे. म्हातारीची अशी हलती, म्हातारीची अशी कशी हलते? म्हणजे काय म्हणले, आयुष्यभर म्हातारीने काय केलं? साखर संपली आणा, गुळ संपलाय आणा, शेंगदाणे संपलेत आणा, गॅस टाकी संपली आणा, सारखं म्हातारी आणा. त्यामुळे तिची मान म्हातारीने अशी हलते म्हातारीची. आणि म्हातारा जो आहे, म्हातारा काय म्हणतो? नाही, त्याला सारखं नाही म्हणायची सवय असते. काय आणा म्हणलं की ती काय आणा संपल्याशिवाय, संपूर्ण घरातनं 2 दिवस झाल्याशिवाय टपरीवर जाऊन चहा पिणार, पण घरात साखर आणणार नाही. अशी माणसांची, पुरुषांची आदत आहे. त्यामुळे त्याला सारखं नाहीची सवय असते, नाही आणत. म्हणून त्याची मान कशी हलते म्हातारपणी? अशी हलते. समजलं का? पण आजकाल ते बघायला मिळत नाही, फक्त आता तुम्हाला ऐकायला मिळते, कारण 90च्या पुढं कोणी जगत
नाही. तर सांगण्याचा उद्देश काय होता, घरापासून दूर गेल्याशिवाय हे फार अवघड आहे. म्हणजे वासना, कामना म्हणजे काय, हे विचार, की सांसारिक विचार हे डोक्यातनं काढल्याशिवाय भजन होत नाही मंडळीनो. म्हणून तुम्ही काय करा, थोडंसं याच्यावर चिंतन करा, विचार करा आणि थोडा विशेष वेळ भगवंताच्या नामस्मरणासाठी द्या. हाच खरा योग आहे, भक्तियोग हाच खरा योग आहे, जो भगवंतापर्यंत आपल्याला तात्काळ पोचवू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे.